विषाणूमुळे होणारे आजार: कावीळ, इन्फ्लुएन्झा, गोवर, डेंग्यू, रेबीज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी कांचण्या, गालफुगी, जर्मन गोवर. जीवाणूमुळे होणारे आजार: हगवण, घटसर्प, डांग्या खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर, मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग हे जीवाणूमुळे होणारे आजार आहेत. तर कीटकाद्वारे कोणते आजार होतात? तर कीटकाद्वारे पसरणारे आजार: जापनीज मेंदूज्वर, चिकुनगुन्या, हत्तीरोग, फायलोरिया, हिवताप, मलेरिया, प्लेग, डेंग्यू. तर हवेमार्फत पसरणारे आजार: हवेमार्फत पसरणारे आजार कोणते आहेत? क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग, गालफुगी म्हणजेच गालगुंड, जर्मन गोवर, इन्फ्लुएन्झा मीन्स फ्लू, सर्दी, पडसे, घटसर्प, अँथ्रॅक्स, पोलिओ. तर कवकामुळे होणारे आजार कोणते आहेत? तर कवकामुळे होणारे आजार: रिंगवर्म, मधुरा फूट, ॲथलेट फूट, डोबीज, गजकर्ण, नायटा, चिकल्या हे कवकामुळे होणारे आजार आहेत. तर अनुवंशिक आजार कोणते आहेत? अनुवंशिक: हिमोफिलिया म्हणजेच रक्त न गोठणे, मधुमेह, डायबिटीज, दमा, अस्थमा, रंग आंधळेपणा आणि अल्बिनिझम हे अनुवंशिक आजार आहेत.